फ्रेंड्स, द आयुर्वेदिक मेंटर यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर आपण पदार्थ पेपर 2मध्ये आपण परीक्षा प्रमाण बघितलं, नंतर आप्तोद्देश प्रमाण बघितलं, नंतर आपण उपमान प्रमाण बघितलं, युक्ती प्रमाण बघितलं. तर आपण मेजर टॉपिक तर कव्हर केलेलं आहे. आता फक्त आपले 3 गोष्टी बाकी येतात. एक कार्यकारण सिद्धांत बाकी आहे, त्याच्यानंतर आपलं प्रत्यक्ष प्रमाण बाकी आहे आणि अनुमान प्रमाण बाकी आहे. ते छोटे टॉपिक येतात. फक्त नोट्स बनवायला टाईम लागत आहे थोडासा आणि मी पण बिझी आहे म्हणून थोडंसं लेट होतं आहे. बट या 2-3 दिवसात मी ट्राय करतो की तुम्हाला सर्व प्रोव्हाइड करून टाकेल. ठीक आहे. म्हणजे तुमचे 3 पदार्थ 1 तर आपला क्लिअर झाला आहे. पदार्थ 2मध्ये पण इम्पॉर्टंट क्वेश्चन मी सांगितलेले ते इम्पॉर्टंट टॉपिक सांगितलेले तर तुम्ही स्वतःहून पण प्रिपेअर करू शकता. बट माझ्या नोट्स मी तुम्हाला लगेच प्रोव्हाइड करून देतो. या 2 दिवसाचा टाईम द्या. माझ्याकडे पण रिव्हिजन पण स्टार्ट केलेली आहे. आपण संहिता अध्ययनचा लेक्चर पण अपलोड झालेलं आहे. संहिता पेपर कसा लिहायचा संहिता पेपरमध्ये, त्यात मी समर 2024चा पेपर सॉल्व्ह करून दिलेला आहे पूर्ण. तर तुम्ही आन्सर कसं असलं पाहिजे एक प्रॉपर त्या हिशोबाने मी केलेलं आहे. तर तुम्ही ते व्हिडिओ बघू शकता. आता आपण बघणार आहोत पदार्थ पेपर 2चा नेक्स्ट टॉपिक बघणार आहोत कार्यकारण सिद्धांत. याच्यावर आपल्याला एक LAQ विचारतात आणि एक SAQ विचारतात. ठीक आहे. तर LAQ आणि SAQ मी नाही का क्वेश्चनच्या हिशोबाने जे आपल्याला क्वेश्चन विचारलेले आहेत त्या पद्धतीनं मी प्रिपेअर केलेलं आहे. म्हणजे काय होते तुम्हाला क्वेश्चन पण जे मी आता पेपर सांगते तर तुम्हाला पेपरमध्ये कसं लिहायचं, जसं की हा प्रश्न आपल्याला कारण व्याख्या व त्याचे प्रकार हा क्वेश्चन प्रिव्हियस इयरमध्ये आपल्याला विचारलेला आहे. ठीक आहे. आता याचं उत्तर आपल्याला कसं लिहायचं, कसं अपेक्षित आहे, कसं उत्तर लिहायला पाहिजे त्या हिशोबाने मी आता नोट्समध्ये इन्क्लूड केलं. म्हणजे काय होते तुमचं सर्व टॉपिक पण कव्हर होऊन जातात. जे आपल्या सिलेबसमध्ये कार्यकारण सिद्धांतावर जेवढे टॉपिक येतात ते सर्व क्वेश्चनमध्ये कव्हर होऊन जातात. त्यातला तुम्हाला क्वेश्चन कसा लिहायचा आणि प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पण सॉल्व्ह होते. म्हणजे एकासोबत तुमचे 3 गोष्टी होत आहेत. तर म्हणून नाही का मी ज्या पद्धतीने घेते ना त्या पद्धतीने करा. नोट्स रीड करा, तुम्हाला काहीच अवघड जाणार नाही. आता आपण याच्यात नाही का फर्स्ट पार्ट बघणार आहोत. कार्यकारण सिद्धांत येते. त्याच्यावर आपण जे वाद बघितले होते कोणते आपण सत्कार्यवाद, असत्कार्यवाद, अजून परमाणुवाद, अनेकांतवाद, हे सर्व जे पण वाद येतं हे वाद कोण दिलेले येतं, वाद सही आपल्याला दर्शनमध्ये येतं. पेपर 1मध्ये जे दर्शन आपण टॉपिक बघितला त्या आपण प्रत्येकाचे वाद बघितले होते. एक चार्ट बघितला होता आपण वादाचा. ठीक आहे. तर आता वादमध्ये जे इम्पॉर्टंट जसं सत्कार्यवाद, असत्कार्यवाद, नंतर आपलं परमाणुवाद आणि अनेकांतवाद हे जे वाद येतं याच्यावर आपल्याला एक SAQ विचारला जातो. ठीक आहे. SAQ विचारले जातात किंवा दोन वाद मिळून आपल्याला LAQ पण विचारू शकतात. बट जे वाद येतं ते जास्त करून जनरली आपल्याला SAQसाठी विचारतात. तर आता याच्यातलं जे पहिला पार्ट आहे कार्यकारण सिद्धांत, हा आपल्याला खूप महत्त्वाचा सिद्धांत आहे. काही सिद्धांत नाही का आपले पूर्ण आपल्याला आयुर्वेदामध्ये खूप इम्पॉर्टंट, जसं की कार्यकारण सिद्धांत, सामान्य विषय सिद्धांत, हे सर्व गोष्टी तुम्हाला नाही का हे 2 सिद्धांत तुम्हाला माहीतच पाहिजेत. आणि अजून एक आयुर्वेदाचा मेन सिद्धांत स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम आतुरस्य विकार प्रशमनमच्या हे सिद्धांत आहे. हे 2-3 सिद्धांत नाही का आपल्याला नाही का पिछा सोडणार नाहीत, आपल्याला येणारच येतं आणि खूप महत्त्वाचं येतं चिकित्सेच्या दृष्टीनं, निदानाच्या दृष्टीनं, डायग्नोसिस, त्याची ट्रीटमेंट कशी करावं, कोणतं औषधी द्रव्य कसं चूज करायचं, या सर्व गोष्टीसाठी कार्यकारण सिद्धांत हे सर्व गोष्टी महत्त्वाच्या येतात. तर आता इम्पॉर्टंट आहे 15 मार्काचं वेटेज आहे, प्लस MCQ पण विचारले जातात. तर आपण नाही का व्यवस्थित प्रिपेअर करू. आता युक्तिप्रमाण आणि उपमान प्रमाण इझी जे टॉपिक होते 5-5 मार्काचं वेटेज आहे, एक SAQ विचारला जातो, तो टॉपिक आपण निपटून टाकला. ते फिक्स क्वेश्चन येतं ते निपटून टाकला इझीमध्ये. नंतर परीक्षा आप्तोद्देश प्रमाण या 2 मिळून आपल्याला 2 LAQ 1 SAQचा 2 SAQ 1 LAQचं वेटेज आहे ते आपण खतम केलं. म्हणजे इम्पॉर्टंट टॉपिक केले. आता राहिलं प्रत्यक्ष प्रमाण आणि अनुमान प्रमाण. ठीक आहे. तर हे 2 आता याचं पण आता हे कार्यकारण सिद्धांतचं हे पहिलं लेक्चर आहे. यामध्ये आपण मेन कार्यकारणबद्दल काय, कार्यकारण सिद्धांत काय, त्याच्याबद्दल जे पण क्वेश्चन आलेले ते बघू. आणि जे वादाचे प्रश्न येतं परमाणुवाद बाकी सर्व वाद आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये घेऊ. ठीक आहे. आता पहिल्यांदा बघू आपण कार्यकारण सिद्धांत. त्याच्यात पहिला क्वेश्चन येते कारण व्याख्या व त्याचे प्रकार. तर मी जसं एक्सप्लेन केलं प्रत्येक लेक्चरमध्ये, तुम्ही लास्ट लेक्चरमध्ये बघितलं असेल तुम्ही जरा संहिताचं बघसाल. ठीक आहे. म्हणून मी थोडासा थांबलो होतो की तुम्हाला अजून आयडिया लागेल की कसं उत्तर लिहायचं. तर प्रत्येकच्या वेळेस परिचय लिहायचा, मेन आन्सर लिहायचं, शेवटी निष्कर्ष लिहायचा. परिचय, मेन उत्तर, नंतर त्याचा निष्कर्ष. तर हे 3 गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे. तुम्हाला पेपरमध्ये असंच लिहायचं, असंच प्रेझेंट करायचं, तरच तुम्हाला व्यवस्थित बेटर रिझल्ट भेटू शकते. ठीक आहे. मार्क तर तुम्ही व्यवस्थित लिहा. आता कारण व्याख्या म्हटले, तुम्ही परिचय कधी तुम्ही विचार केला की परिचय लिहायला लागते किंवा आपण इंट्रोडक्शन लिहू, हे कधी विचारच केला नसेल. तुम्ही डायरेक्ट नाही का कार्यकारण सिद्धांत लगेच तुम्ही कार्यान्वयनाची लक्षणं तुम्ही डायरेक्ट इथूनच स्टार्ट केला असेल. तुम्ही डायरेक्ट मेजरली सर्व इथूनच स्टार्ट करता. बट तुम्ही माझ्यासोबत स्टडी करता, जे पण मी सांगते त्याला फॉलो करा, तुम्हाला बेटर रिझल्ट भेटेल. ठीक आहे. ह्या गोष्टी कोणी सांगणार नाही तुम्हाला, कोणी प्रॅक्टिस करून घेणार नाही. मी सांगते, फायदा घ्या. आता आपण टॉपिककडे वळू. ठीक आहे. आणि मी जे मदत गोष्टी सांगत राहतो ना या महत्त्वाच्या गोष्टी राहतात तुम्हाला पेपरचा स्टडी करताना
या सर्व लहान लहान गोष्टी राहतात. हे तुम्ही जर का फॉलो केलं तुमच्या माइंडमध्ये नाही का, एकदा सांगितलं ना, एकदा सांगितल्याने समजत नाही. जोपर्यंत मी 100 खेप आपल्याला तोच गोष्टी सांगत नाही तोपर्यंत आपल्या दिमागात घुसत नाही. ठीक आहे, तर आता आपण स्टार्ट करू. थोडंसं माझ्या लँग्वेजला थोडं तुम्ही मागं पुढं हे करू शकता. मी पण स्टार्टिंग, मी काय ऑलवेज टीचर नाही, मी फक्त जस्ट तुम्हाला गाईड करन. ते जे प्रॉब्लेम मी फेस केला तेच तुम्हाला समजून सांगते. ठीक आहे, तर आम्ही शिकलेलो, आम्ही या फेजमधून गेलेलो. आता नर्वसनेस हे सर्व गोष्टी, अँझायटी वगैरे आम्हाला पण झालेलं आहे, पण आम्ही त्याच्यापासून दूर आलो. आम्ही आता ते एक स्टेप समोर आलो, आम्ही निघून गेलो. आम्ही पेपर बघितला, आम्हाला माहिती की कसं वातावरण राहते. पेपराच्या आधी आमचं पण या सिच्युएशन, या टाईममध्ये आम्हाला पण ह्याच फिलिंग होत्या की कसं होते, स्टडी तर करते पण काही येते नाही येईल. बट व्यवस्थित ट्रस्ट करा, व्यवस्थित सर्व रिझल्ट भेटेल तुम्हाला. ठीक आहे, कारण, व्याख्या व त्याचे प्रकार. तर परिचय काय, कोणतेही कार्य म्हणजे काय, कार्य म्हणजे काय, परिणाम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे घडतो. जे कार्य आहे ते कोणत्या ना कोणत्या कारणामुळे घडते. तर्कशास्त्रात कारण व कार्य यांचा परस्पर संबंध सुस्पष्ट करण्यात आलेला आहे. ठीक आहे, हे काही सोपं आहे, इझी आहे, काही जास्त सांगत आहे का नाही. तर्कशास्त्रात कारणाला विशेष महत्त्व देण्यात आलेले आहे, कारण कारणाशिवाय कोणताही परिणाम होऊ शकत नाही. इंट्रोडक्शन लिहायचं म्हणजे लिहायचं. नंतर याचा मेन मुद्दा काय, कारणाचे लक्षण, व्याख्या. आपल्या विचारलं कारण, व्याख्या व त्याचे प्रकार. ठीक आहे, मग टॉपिक टाकला कारणाचे लक्षण व व्याख्या. ठीक आहे, मग हे कार्यनियत पूर्ववृत्ती कारणम म्हणजे काय, कोणत्याही कार्याच्या उत्पत्ती मागील मुख्य घटकाला काय म्हणतात, कारण म्हणतात. म्हणजेच ते तत्व किंवा गोष्टी एखाद्या परिणामाला जन्म देतात त्याला काय म्हणतात, कारण असे म्हणतात. ज्या गोष्टीमुळे एखादे कार्य किंवा परिणाम उत्पन्न होते त्याला काय म्हणतात, त्याला कारण म्हणतात. ठीक आहे, हे सर्व व्याख्या येतात, लक्षण येतं. नंतर कारणाचे प्रकार. कारणाचे प्रामुख्याने किती प्रकार आहेत, प्रामुख्याने 3 प्रकार पडतात. जसं की पहिले ते समवायी कारण. काय ते समवायी कारण, जसं की जे कार्याच्या घटक स्वरूपात असते आणि कार्यास एकरूप होते. म्हणजेच काय, कार्याची निर्मिती होण्यासाठी जो घटक आवश्यक असतात ते समवायी कारणात समाविष्ट होतात. जसं की उदाहरणं लक्षात ठेवा. उदाहरण द्यायचं म्हणजे तुम्हाला बेटर अंडरस्टँड होते की काय, माती ही मडक्याचे समवायी कारण आहे. मातीपासूनच माती मडके सोबत आहे, समवायी कारण आहे. ठीक आहे, सोनं हे सोन्याच्या दागिन्याचं समवायी कारण आहे. ठीक आहे, धागा हा कपड्याचं समवायी कारण आहे. हे कपडा हे काय कारण आहे, सॉरी, कपडा निर्मिती कार्य आहे, पण कारण काय कारण आहे आपलं कशासाठी, कारण काय किंवा कशासाठी गोष्ट होते, त्याची नीड काय रिक्वायरमेंट काय. आता जसं याच्यात कार्य काय, मडकं निर्माण करायचं कार्य आहे, पण मडक्यासाठी महत्त्वाची गोष्ट काय, इम्पॉर्टंट बेसिक घटक काय, मडक्याचं आहे म्हणल्यावर त्याच्या माती लागल ना, तर माती ह्या त्याचं समवायी कारण आहे. ठीक आहे, नंतर येते असमवायी कारण. असमवायी काय, जे स्वतःच्या घटकात नसते पण त्याच्या उत्पत्तीस सहाय्य करते. म्हणजे काय, ते प्रेझेंट नसते बट ते त्याला सपोर्ट करते. जसं की हे नेहमीच कोणत्या तरी समवायी कारणाशी संबंधित असते. जसं की मडक्याच्या कडकपणासाठी उष्णता असमवायी कारण आहे. आता मडकं बनवायचं आहे, मडक्यासाठी मेन रिक्वायरमेंट काय, मातीची. पण मातीपासून मडकं कशापासून बनणार आहे, मातीपासून. पण उष्णता त्याला काय करणार आहे, उष्णता त्याला हेल्प करणार आहे, कडक करण्यासाठी हेल्प करणार आहे. ठीक आहे, तसंच काय, धाग्याचा रंग कपड्याचा रंगाचा असमवायी कारण आहे. म्हणजे आपल्याला कपडा बनवायसाठी समवायी कारण काय, समवायी कारण आहे धागा, पण जो धाग्याचा रंग आहे तो काय, असमवायी कारण आहे. म्हणजे काय, तो हेल्प करतो. ठीक आहे, तो फक्त हेल्प करतो. जसं की शिक्षणामुळे मिळणारे ज्ञान हे असमवायी कारण आहे. कोण आहे, शिक्षणामुळे मिळणारे ज्ञान हे काय, असमवायी कारण आहे. ठीक आहे, तर तिसरं कारण आहे ते निमित्त कारण. आतापर्यंत आपण काय बघितलं, आपण बघितलं समवायी कारण, असमवायी कारण. आता बघणार आहोत तिसरं कारण, निमित्त कारण, जे कार्याच्या घडवणुकीसाठी मुख्य प्रेरक असते. कोणत्याही कार्याला चालना देणाऱ्या घटकाला निमित्त कारण म्हणतात. उदाहरणार्थ, कुंभार मटके बनवण्यासाठी निमित्त कारण आहे, शिक्षक विद्यार्थ्याला शिकवण्यासाठी निमित्त कारण आहे, पाऊस मातीला भिजवण्यासाठी निमित्त कारण आहे. याचा निष्कर्ष, शेवटी क्वेश्चनचा निष्कर्ष लिहायचा. कारण म्हणजे कोणत्याही गोष्टीचा उत्पत्ती मागील घटक. कारणांचे 3 मुख्य प्रकार आहेत, समवायी, असमवायी आणि निमित्त. कोणतेही कार्य कारणाशिवाय होऊ शकत नाही, म्हणूनच कारण व कार्य यांचा परस्पर संबंध महत्त्वाचा असतो. तर हे ACQ विचारले गेलेलं आहे. तर हे मी तुम्हाला व्यवस्थित परिचय, मेन इंट्रोडक्शन. आपल्याला विचारलं काय, कार्याची व्याख्या प्रकार. फक्त मी कार्याची व्याख्या प्रकार लिहिलं असतं तर इथंच आन्सर खतम झालं असतं. पण हे निष्कर्ष आणि जे स्टार्टिंगचा परिचय याने एक प्रेझेंटेशन आलं, एक वेटेज आलं तुमच्या उत्तराला. ठीक आहे, नंतर येते कार्याची व्याख्या. कारणाची व्याख्या बघितली आपण, आता बघणार कार्याची व्याख्या. तर्कशास्त्रानुसार काय म्हणते, कारणामुळे उत्पन्न होणाऱ्या परिणामास कार्य म्हणतात. कारणामुळे जे कार्य उत्पन्न होते त्याला काय म्हणतात, जे परिणाम होते त्याला काय म्हणतात, कार्य म्हणतात. उदाहरणार्थ, मातीपासून मडके तयार होते. काय, मडके हे कार्य. बीज अंकुरले आणि झाड तयार होते, झाड हे कार्य आहे याच्यामध्ये. विद्यार्थी शिक्षण घेऊन डॉक्टर होतो, याच्यात काय, डॉक्टर बनणे हे कार्य आहे. कार्य नेहमी हे कारणाच्या आधारे निर्माण होते. यामुळे कारण व कार्य यांचा परस्पर संबंध अतूट आहे. ठीक आहे,
नंतर इथे सेकंड क्वेश्चन येते चरकोक्त कार्यकारण भाव किंवा दशविध परीक्षा भाव. हा आपल्याला LAQ आलेला आहे, लास्ट इयरलाच 2024मध्ये आलेला आहे, समर 2024मध्ये. तर चरकांनी आता ह्या लिहायचा कसा, चरकांनी कार्यकारण भावावर आधारित 10 मुद्द्याचे वर्णन केले, जसं की कारण, करण, कार्ययोनी, कार्य, कार्यफल, अनुबंध, देश, काल, प्रवृत्ती आणि 10 उपाय. ठीक आहे, हे इम्पॉर्टंट, हे तुम्हाला माहीत पाहिजेत. कारण काय, जो कार्य करतो त्याला कर्ता म्हणतात. उदाहरणार्थ कुंभार, वैद्य इत्यादी जो करतो त्याला काय म्हणतात, कारण म्हणतात. यालाच हेतू किंवा कर्ता सुद्धा म्हणतात. कारणालाच काय म्हणतात, हेतू किंवा कर्ता म्हणतात. रोगाचा नाश करणारा वैद्य हा काय, कर्ता असतो. ठीक आहे. नंतर येते करण. करण काय, कार्य उत्पत्तीसाठी कर्ता ज्या उपकरणांचा उपयोग करतो त्याला करण किंवा साधन असं म्हणतात. आता तुम्ही जर का संस्कृतमध्ये कारक प्रकरण बघितलं असेल तर आपल्याला करण कारक येते. ठीक आहे, जो साधने त्यालाच काय म्हणतात, करण म्हणतात. ठीक आहे. उदाहरणार्थ घट बनवण्यासाठी कुंभार चक्रदंड कटन वापरतो इत्यादी रोग नाशनासाठी औषधी इत्यादी करण आहेत. म्हणजे काय, साधन काय आहे तर ते आपल्याला इथे एक्झाम्पलमध्ये सांगितले. नंतर ते कार्ययोनी. चक्रपाणीने कार्ययोनीला समवायी कारण म्हटलेले आहे. चक्रपाणीने कार्ययोनीला काय म्हटलेलं आहे, समवायी कारण म्हटलेलं आहे. आताच नेमकंच आपण समवायी कारण बघितलं, त्याला काय म्हणतात, कार्ययोनी. ठीक आहे. कार्ययोनी म्हणजे समवायी किंवा अपादान कारण किंवा काय उपादान कारण, जे कारण कार्यरूपात परिणत होते ते. जसं की उदाहरणार्थ मृत्तिका घट स्वरूपात परिणत होते. नंतर धातुवैषम्य हे व्याधींची कार्ययोनी आहे. वेगवेगळ्या परिवर्तनाला प्राप्त करून कार्यरूपात परिणत होते, म्हणजे काय होते, कार्ययोनी होय. नंतर येते कार्य काय, ते चौथा टॉपिक येते कार्य. कार्य काय, ज्याच्या उत्पत्तीसाठी कर्ता प्रवृत्त होतो त्याला काय म्हणतात, कार्य म्हणतात. कर्त्याची साध्य करवायची जी बाब आहे त्याला काय, जसं की उदाहरणार्थ धातुसाम्यता हे कार्य वैद्याला प्रस्थापित करायचे आहे. हे काय, कार्य आहे. हे कोणाला, कर्त्याला. कर्ता कोण आहे, कार्य. कर्ता कोण आहे, वैद्य. आणि कारण काय आहे, धातू वैषम्य म्हणजे धातू समान अवस्थेत आणायचे, धातू थांब्य अवस्थेत आणायचे. धाते सामर्थ्य काय, कार्य आहे. आणि कर्ता कोण आहे, कर्ता वैद्य आहे. रोगांचे शमन करणे हे त्याचे लक्षण आहे. ठीक आहे. नंतर ते कार्यफल. कार्यफल काय, ज्याच्या प्रयोजनासाठी कार्याचा आरंभ केलेला असतो ते म्हणजे कार्यफल होय. उदाहरणार्थ स्वर्ग प्राप्तीसाठी यज्ञ केला जातो, अतः यज्ञ कार्याचे फल स्वर्ग आहे. ठीक आहे. चिकित्सा रूपी कार्याचे फळ सुखाची प्राप्ती होय. मन, बुद्धी, इंद्रिय व इंद्रिया शरीराची तुष्टी असणे हे त्याचे काय तर लक्षण येतं. म्हणजे धातू साम्यामुळे उत्पन्न होणारे जे सुख आहे हे रोग्याचे त्याला मिळणारे कार्यफल आहे. कार्यापासून मिळणारे फल म्हणजे काय होय, कार्यफल होय. नंतर इथे चौथा टॉपिक येते अनुबंध. सहावा टॉपिक येते अनुबंध. कार्य केल्यानंतर कार्याद्वाराच चांगले किंवा वाईट फळ कर्त्याला अवश्य भोगावे लागतात, त्याला काय म्हणतात, अनुबंध असे म्हणतात. आयुला अनुबंध. आपण आयुचे जे हे बघितले तर परिणाम बघितले, पर्यायवाच बघितले, त्यात एक अनुबंध सुद्धा येते. ठीक आहे, की नित्यगश्च अनुबंधश्च, ते तुम्ही बघू शकता, वाचू शकता. प्राणासोबतच मन, बुद्धी व शरीराचा सहयोग होणे हे काय, हे त्याचे लक्षण आहे. रुग्णाच्या आयुष्याचे रक्षण करणे हा काय, अनुबंध आहे. नंतर सातवा टॉपिक येते देश. अधिष्ठान किंवा आधाराला देश म्हणतात. भूमी, आतुराचे शरीराला देश म्हणतात. चिकित्सा ज्या ठिकाणी केली जाते ते स्थान व रुग्ण शरीर हे देश आहेत. कार्योत्पत्ती ज्या स्थळी झाली तो देश होय. काल म्हणजे काय, जो ऋतू, मास, अयन, वर्ष इत्यादी परिवर्तनशील आहे त्याला काय म्हणतात, काल म्हणतात. चरकांनी संवत्सर व आतुराच्या अवस्थेला काल म्हटले आहे. कार्योत्पत्ती ज्या काळात झाली तो काय होते ते काळ होय. ठीक आहे. तर नेक्स्ट टॉपिक येते प्रवृत्ती. चिकित्सेच्या समारंभाला प्रवृत्ती म्हणतात. भीषक, आतुर, औषध व परिचारक हे चतुष्पाद चिकित्सेचे काय तर लक्षण आहेत. कार्य घडवून आणण्यासाठी कर्त्याने केलेली क्रिया, उदाहरणार्थ रुग्णपरीक्षा, औषध योजना इत्यादी काय तर प्रवृत्ती येतात. तर इथे उपाय काय आहे, उपाय म्हणजे मध्ये काय ते चतुष्पादाच्या उत्तमतेला उपाय म्हणतात. अर्थात चारही पाद आपल्या कार्याला क्रियांद्वारा आपले कार्य करण्यात तत्पर राहतात, त्याला काय म्हणतात, उपाय म्हणतात. उदाहरणार्थ शोधन, शमन, स्नेहन इत्यादी योजना. याचा निष्कर्ष, या प्रकारे आपण कार्यकारण भाव यावर आधारित 10 मुद्द्यांचे अध्ययन केले. यामध्ये आपण चरकाचार्यांनी सांगितलेल्या दशविध परीक्षा भावाचे वर्णन सविस्तर पाहिले. जास्त काय अवघड आहे, निष्कर्ष पण शेवटी 2 वाळी निष्कर्षाच्या आणि परिचयाच्या लिहायच्या. नेक्स्ट टॉपिक येते आयुर्वेदात कार्य व कारणाचे महत्त्व स्पष्ट करा. परिचय काय,
आयुर्वेद हे एक वैज्ञानिक आणि तर्कसंगत चिकित्सा पद्धती आहे जी कार्यकारण भावाच्या तत्वावर आधारित आहे. कोणताही परिणाम किंवा कार्य हे त्याच्या मूळ कारणामुळे घडते. रोग निदान, उपचार आणि आरोग्य रक्षणासाठी कार्यकारण भाव समजून घेणे आवश्यक असते. हे काय परिचय, आपल्या कार्यकारण भावाचे महत्त्व लिहायचं, यांना परिचय लिहायचा. नंतर आयुर्वेदातील कार्यकारण भावाचे महत्त्व असं हेडिंग टाकायचं. पहिलं काय ते रोग निदानासाठी काय महत्त्व आहे कार्यकारण भावाचं. कोणत्याही रोगाचा योग्य उपचार करण्यासाठी प्रथम त्याचे मूळ कारण शोधणे महत्त्वाचे असते. आयुर्वेदात रोग निर्माण करणाऱ्या निदान पंचक रोग निदानाची 5 तत्वेमध्ये हेतू, कारण आणि लिंग. हेतू म्हणजे काय, कारण, आणि लिंग म्हणजे काय, लक्षण आहे, यांचा समावेश केला आहे. नंतर इथे नेक्स्ट टॉपिक येते आपला उदाहरणार्थ काय, मधुमेह कार्य. हा अतिप्रमाणात गोड, स्निग्ध आणि बैठी जीवनशैली याचे हे त्याचं कारण आहे. ठीक आहे, कार्य काय, मधुमेह, आणि याचं कारण काय आहे, अतिप्रमाणात गोड, स्निग्ध आणि बैठी जीवनशैली. ठीक आहे. नंतर इथे दोष, धातू, मल संतुलनासाठी. तसं शरीरात वात, पित्त आणि कफ हे दोष असंतुलित झाल्यास विविध रोग निर्माण होतात. योग्य निदानाचे कोणता दोष वाढला, कमी झाला हे समजल्यास त्यावर उपचार करता येतो. जसं उदाहरणार्थ पित्तदोष वाढल्यामुळे आमपित्त म्हणजे ॲसिडिटी होते, त्यामुळे आपण पित्तशामक औषधी देत असतो. ठीक आहे. नंतर आहार विहाराच्या प्रभावासाठी काय, की आहार आणि दिनचर्या हे आरोग्यावर मोठा प्रभाव पडतात. हे आपल्याला माहिती आहे, आपण बघितलं पण आहे, संहितामध्ये बघितलेलं पण आहे आपण. ठीक आहे, आपण क्रियामध्ये पण बघतो. ठीक आहे. नंतर इथे रोगांचे कारण, चरक संहितेत आहाराचे 8 महत्त्वाचे गुणधर्म दिले जातात. जसं याला अष्ट आहारविधी विशेषायतन आपण याच्यात पण बघितलेलं आहे, क्रियामध्ये बघितलेलं आहे. ठीक आहे, सांगितले आहे. आणि जे कार्यकारण भावावर आधारित आहेत. उदाहरणार्थ तेलकट आणि मसालेदार अन्न हे काय कारण आहे, यानं घेतल्यानं काय होते, अपचन आणि आम्लपित्त हे काय कार्य आहे. ठीक आहे. नंतर इथे चिकित्सा पद्धती ठरवण्यासाठी कार्यकारण भावाचा विचार करून आयुर्वेदात 3 प्रकारच्या चिकित्सा पद्धती वापरल्या जातात. पहिले ते निदान परिहार चिकित्सा, नंतर ते व्याधिहार चिकित्सा, नंतर ते निदान अनुपरिहार चिकित्सा. तर आता निदान परिहार चिकित्सा म्हणजे काय, मूळ कारण नष्ट करून उपचार करणे. व्याधिहार परीक्षेमध्ये रोगाचे लक्षण कमी करण्यासाठी उपचार करणे. निदान अनुपरिहार म्हणजे काय, काही वेळा कारण टाळता येत नाही तेव्हा त्याच्या दुष्परिणामावर उपचार करणे. हे काय तर हे निदानाच्या परीक्षा येतं. याच्यामध्ये कार्यकारण भावाचं महत्त्व काय. नंतर पहिलं काय ते उदाहरणार्थ काय, ते वात वाढल्यामुळे सांधेदुखी होत असेल तर वातशामक औषध व आहार दिला जातो. चुकीच्या जीवनशैलीमुळे स्थूलता म्हणजे आपण जाड वगैरे झालं असेल तर आले असेल तर व्यायाम आणि पंचकर्म सुचवले जातात. नंतर ते पंचकर्मातील उपयोग येतात. कशाची, कार्यकारण भावाची. पंचकर्म चिकित्सा वमन, विरेचन, बस्ती, नस्य, रक्तमोक्षण कार्यकारण भावाच्या तत्वावर आधारित आहे. उदाहरणार्थ शरीरात अतिप्रमाणात कफ हे कारण आहे, जमा झाल्यास आपण वमन हे कार्य करून तो बाहेर काढला जातो. नंतर ते पित्तदोष वाढल्यास विरेचन करून त्याचे शुद्धीकरण केले जाते. हे काय तर हे कार्यकारण भावाचे आपल्याला हे येतं एक्झाम्पल येतं. कशाच्यामध्ये, आयुर्वेदामध्ये काय कुठं यूज होते. नंतर ते मानसिक आरोग्यासाठी काय म्हणजे मानसिक विकारांमध्येही कार्यकारण भावाचा महत्त्वाचा असतो. जसं की अयोग्य विचारसरणी, तणाव आणि चिंता हे काय कारण आहे. यामुळे काय ते मानसिक रोग उत्पन्न होतात. ठीक आहे, हे काय याचं कार्य. म्हणजे मानसिक रोग उत्पन्न होण्यासाठी हे काय कार्य, हे उत्पन्न होण्यासाठी काय अयोग्य विचारसरणी, तणाव आणि चिंता हे कारण बनतात. ठीक आहे. ते निष्कर्ष काय शेवटी लिहायचा. आयुर्वेदातील संपूर्ण रोगनिदान, उपचार प्रक्रिया ही कार्यकारण भावाच्या सिद्धांतावरच आधारित आहे. रोग केवळ त्याची लक्षणे दूर करून बरा करता येत नाही, तर त्यामागील कारण शोधून त्यावर उपचार करणे आवश्यक असते. योग्य आहार, दिनचर्या, औषधोपचार आणि पंचकर्म यांचा वापर करून कारणाचा नायनाट केल्यास आजार मुळापासून बरा होतो. त्यामुळे कार्यकारण भाव समजून घेणे हे आरोग्य रक्षण आणि चिकित्सा यासाठी अत्यंत महत्त्वाचे असते. तर अशा प्रकारे आपण नाही का कार्यकारण सिद्धांत बघितला. त्याच्यावरचे आपल्याला जे लास्ट इयरमध्ये LAQ असो, SAQ जे आलेले आहेत आपल्याला पेपरमध्ये, ते मी याच्यात इन्क्लूड केलेलं आहे. त्याचं उत्तर कसं असलं पाहिजे ते मी या पद्धतीनं नोट्समध्ये इन्क्लूड केलेलं आहे. तुम्ही ट्राय करा की याच पद्धतीने तुम्ही रीड करसाल आणि याच पद्धतीने तुम्ही प्रेझेंट करसाल. प्रेझेंटेशनवर ध्यान द्या, डाटावर ध्यान द्या. मी इझी लँग्वेज करायचा प्रयत्न केलेला आहे. तुम्ही पुस्तकात शोधायला गेलं, पुस्तकात तुम्हाला लय टफ लँग्वेज सापडतात. तुम्ही जर का आयुर्वेदाचे महत्त्व जर का तुम्ही पुस्तकातून वाचायला गेले तर तुम्ही पागल होता. पेपर 2 तुम्हाला असं नाही की पेपर 2 अवघड आहे म्हणून अवघड वाटते, नाही. पेपर 2 तुम्ही पुस्तकाच्या लँग्वेजमधून तुम्ही समजून नाही घेता. तुम्ही काय करा, माझं फोकस काय, तुम्ही समजून घ्या, तुमच्या लँग्वेजमध्ये लिहा. आता तुम्ही जर का आजचा पेपर जर का संहिता अध्ययनचा मी पेपरचा आज ॲनालिसिस पाठवलेलं आहे, तुम्ही त्याच्यात बघसाल ना तर भाषा एकदा तुम्ही रीड केली ना, तुम्हाला अशी लँग्वेज तुम्हाला टफ नाही वाटणार. मी इझी लँग्वेजमध्ये बुकिश लँग्वेजमध्ये तुम्ही पागल झालीत.
ते वाचू तेच शब्द नाव लक्षात येत नाही, वेळेवर आठवत नाही, तर कॉन्फिडन्स येत नाही, कॉन्फिडन्स लूज करतात. पण तुम्ही टॉपिक समजून घेतला असं तुमच्या भाषेतल्या एक्झामिनर का तुमचा प्रत्येक शब्द पाहणार आहे का, पुस्तकं ते मॅच करणार आहे का? नाही. तुम्ही टॉपिकशी रिलेटेड सांगा. तुम्हाला टॉपिक कन्सेप्ट समजलेला आहे तर तुम्ही कसे एक्सप्लेन करा, तुम्ही तुमच्या लँग्वेजमध्ये एक्सप्लेन करा. प्रत्येकाचा पेपर डिफरंट आहे, प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने मांडते, पण त्याला मार्क भेटतातच ना. थेअरी पेपरमध्ये तुम्हाला तुमचं व्यक्ती स्वातंत्र्य असते की तुम्ही तुमच्या फक्त टॉपिक्सबद्दल तुम्हाला काय वाटते तुम्ही तुमच्या भाषेत लिहा. फक्त प्रेझेंट करताना व्यवस्थित प्रेझेंट करणं, हे तर ह्या गोष्टी स्किल्स राहतात. ह्या गोष्टी नाही का लहान लहान गोष्टी राहतात, पण खूप इफेक्ट करतात ह्या गोष्टी मार्क्समध्ये हो, प्रेझेंटेशन हो. आता तुमचे जर का स्टार्टिंगचे LQ जर का तुम्ही व्यवस्थित प्रेझेंट केले, व्यवस्थित पॉईंटशीर जे क्वेश्चनमध्ये विचारलं ते मुद्द्यावाईज जर का प्रेझेंट करून तुम्ही लिहिलं असेल, ते नाही का नेक्स्ट LQमध्ये नाही का तुमचं कंटेंट वाचणार पण नाही, ते सरळ मार्क देऊन टाकल तुम्हाला. तुम्ही पॉईंटशीर लिहिलेलं ना, कोणी पॉईंट वाचत बसणार नाही. ते काय वाचणार की बा प्रॉब्लेम कुठं होते, जर गिचड लिहून ठेवते, ज्याला जे पॉईंट टाकत नाही, व्यवस्थित हे करत नाही, मग त्याला काय होते माहिती का, पेपर चेक करणारे पण एक एक गोष्ट शोधावते. आता बा आपल्याला क्वेश्चनमध्ये प्रकार विचारले होते, अरे आणि प्रकार लिहिले का, प्रकार लिहिले, मग त्या प्रकारामध्ये काय लिहिलं, मग त्या हिशोबाने जज करा. मग तुम्ही जर का हेडिंग टाकून ठेवलं असेल एक्झामिनरला पॉईंट वाईज की आधी परिचयमध्ये इंट्रोडक्शन ते वाचत, की आता इंट्रोडक्शनमध्ये त्यांना फक्त इंट्रोडक्शन जरी वाचलं तर त्याला कळून जाते ना की बा तुम्हाला आन्सर माहिती आहे म्हणून तुम्ही इंट्रोडक्शन लिहू शकायले ना. याला माहिती की समोर काय लिहिणार आहे, समोर तुम्ही फक्त लिहिलं की आपण काय काय पाहणार आहोत ते जर का तुम्ही इंट्रोडक्शनमध्ये लिहिलं आणि एंडिंगमध्ये लिहिलं की आपण हे गोष्टी पाहिल्या, जर का परिचय निष्कर्ष जर का त्याला दिसला एक्झामिनरला तर ते त्याच्यावरच जज करून घेते. तर एक्झामिनर तिथंच जज करून घेते की त्याच्यावरूनच. आता तुम्ही निष्कर्ष ऐकला, जर का फक्त निष्कर्ष वाचला, आयुर्वेदाचे संपूर्ण रोग निदान व उपचार प्रक्रिया ही कार्यकारण भावाच्या सिद्धांतावरच आधारित आहे. रोग केवळ त्याची लक्षणे दूर करून बरा करता येत नाही, तर त्यामागील कारण शोधून त्यावर आपल्याला उपचार करणे आवश्यक असते. त्यानं फक्त एवढं जरी रीड केलं ना तर समजते की बाई यांना आन्सरमध्ये व्यवस्थित लिहिलेलं आहे. तर हे मेंटेन समजून घ्या. त्यानं जर का पहिला क्वेश्चन जर का तुम्ही व्यवस्थित लिहिला LQ मी ज्या पद्धतीने सांगतो, आणि सेम त्याच पद्धतीने तुम्ही जर का बाकीचे पॅटर्नमध्ये हे सगळं हे केलं, SAQ LQ सर्व एका गोष्टीत एका पॉईंटशी जर का एका पद्धतीने सॉल्व्ह केले तर त्याने का प्रत्येक क्वेश्चन वाचत बसणार नाही, तुम्हाला इझिली मार्क भेटत जाते. हे तुम्हाला केव्हा फील होईल माहिती आहे का, तर तुम्ही रिझल्ट भेटेल ना, फक्त तुम्ही जी प्रोसेस सांगते ना ती फॉलो करा, ठीक आहे, मला बेटर रिझल्ट भेटत. जसं सांगते त्या पद्धतीने करा. आता याचं जे सेकंड पार्ट आहे तुम्ही पण बघू शकता, नोट्स काढेल नाहीत आम्ही, पण मी जेवढं झालं तेवढं कंप्लीट केलेलं आहे. तर आता तुम्ही ब्लँक न करू, मी नोट्स काढून तुम्हाला वाद राहिलेले ते याच्यातले सेकंड पार्टमध्ये कार्यकारण सिद्धांतामध्ये आपल्याला वाद येतात, ते वाद मी तुम्हाला करून तुम्हाला नेक्स्ट लेक्चरमध्ये तुम्हाला प्रोव्हाइड करून टाकेल. तोपर्यंत हे वाचा, ठीक आहे. आता याच्या नोट्स भेटतील न भेटतील याच्या नोट्सचं थोडं प्रॉब्लेम येईल, जेव्हा नेक्स्ट लेक्चर येईल तेव्हा मी सोबत अपलोड करीन. तर तुम्ही नोट्समध्ये लेक्चरमधून तुम्ही सध्याचा स्टडी करू शकता, ठीक आहे. बाकी आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये भेटू.